भाऊ, साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये जो वाद सुरू झालाय याच्यावर भविष्यात पडदा पडणार आहे का? कारण शंभूराज देसाई एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला, अशा पद्धतीची एक परिस्थिती आता साताऱ्यात. बिलकुल नाही. शंभूराजे माझे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही दोघं सहकारी आहोत. एका मंत्रिमंडळात काम करतोय. आमचं व्यक्तिगत हेवेदावे काहीच नाही आहेत. आमचं व्यक्तिगत भावाचं भांडण पण नाही आहे. आता विषय राहतो की निवडणुकीचा विषय राहतो. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतोय. मला वाटतं माझ्या पक्षाचा अध्यक्ष व्हावं, त्यांना वाटतं त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा, वाटणं साहजिक आहे. त्यामुळं आमची लढाई जी राजकीय लढाई आहे, आमची व्यक्तिगत लढाई नाही. पण आज मी सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशी आमचा विषय होता की आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल हे पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं. तेव्हा जादूचा आकडा कुठून येईल या संदर्भात अनेकदा विचारणा झाली, पण जादू आकडा आमच्याकडे आला. आणि आज आम्ही 33 लोक आमच्यासोबत आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष आमचा आहे. 33 लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. अगदी वादाकरता पकडलं की ह्या 2 लोकांच्या कारवाई का झाली, त्या कारवाईने काय झालं असतं, अगदी त्या दोघांची मतं जरी काउंट केली 30 अधिक 2 32 होतात, आमची 33 होतात. निवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा आमचा वादातीत आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत वाद उपस्थित करणं मला वाटतं योग्य नाही. आम्हाला 33 लोकांनी मतदान केलेलं आहे. 33 लोकांनी निवडणूक केलेली आहे. आता 33 लोक आमची झाली म्हणून काही लोकांना निवडणुकीमध्ये बाधा आणायची होती, निवडणूक प्रक्रिया उडवायची होती, त्याची असू शकतं, काय मला माहिती नाही. पण सभापती निवडीमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये इतर पक्षांना आता बरोबर घ्यायचा प्रयत्न करणार होते. मी कोण बरोबर घेणार? मलाच कोण बरोबर घेत नाही, मी कोणाला बरोबर घेऊ? विषय काय आहे की या प्रक्रियेमध्ये मी आजही सांगतो, परवाही बोललो, भविष्यातही सांगेन, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती. महायुती म्हणून व्हावा ही माझी भूमिका मी सातत्यानं आपल्याकडे बोलून दाखवली होती. महायुतीतनं नाही झाला तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होणार हेही मी सांगितलं होतं. त्या अनुषंगानं प्रयत्न आम्ही केले. सुदैवानं आम्हाला यशही आलं. आताही आमची परिस्थिती आहे. महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी भावना आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे. त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करू.